संध्याकाळी 5 पर्यंत मतदारांना भेटू दिलं जात आहे। हे याच निवडणुकीला का करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांनी देखील निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती टीका केलेली होती। पैसे वाटपासाठी वेळ दिला का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती। मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत। हे कुठचं मशीन आहे, हे दिसतं कसं, यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे। ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे। हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं। याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे। आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं। हे कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला, त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का, हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आमच्या दोन्ही पक्षाच्या, सर्वच इतर राजकीय पक्षांच्या, माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा, की तुम्ही आपल्या विभागामध्ये, आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे। हे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा, हे कुठे काय पैसे वाटतायत। कारण आता अनेक रील्स ही आता बाहेर आलेली आहेत। हारलेली गोष्ट परत जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती। तर राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला उद्देशून नेमके काय काय सवाल केले, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। काल 5 वाजता प्रचार संपला, आज प्रचाराला मुभा कशी दिली? आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली? मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याची अधिसूचना आज का काढली? प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू नावाचं नवं मशीन का जोडताय? पाडू नावाच्या मशीनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही? सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का? आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। 67 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीविरोधात अविनाश जाधव यांनी याचिका दाखल केली होती। याचिकांमधील मागण्या मान्य करता येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितलंय। त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे दिलासा मिळालाय।